नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सतीश चव्हाण यांच्या विरोधात गंगापूर मतदारसंघात सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट. त्यांच्या अडचणीत वाढ, जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणार. शहरात मोठी राजकीय उलथापालट. ठाकरे गटाला जोरदार धक्का. मध्यचे उभाटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांची माघार. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सतीश चव्हाण हे माणसं संपवतात, संस्था बळकवतात असे गंभीर आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट करत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत कृष्णा पाटील डोणगावकर यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. भेटलो आणि सगळ्यांनी सांगितलं की त्यांचा या महाविकास आघाडीशी संबंध नाही आणि कुठलाही निर्णय घेत असताना सगळ्यांना विचारात घेऊन तो निर्णय घेतला जाईल. परंतु काल अचानकपणे त्यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली. अद्यापपर्यंतही त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीत झालेला दिसत नाही, पण तरीही उमेदवारी मिळाली. आणि काल त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं की ते महायुतीकडनं होते, महायुतीकडे विकास कामासाठी गेले आणि तिकीट घेण्यासाठी आता नाईलाजानं त्यांनी भरपूर प्रयत्न केला. युतीमध्ये ती जागा भाजपला गेल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांना महाविकास आघाडीकडे यावं लागलं. आणि आमची परिस्थिती अशी आहे की नाईलाजानं येणाऱ्या माणसाला उमेदवारी या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं दिली गेलेली आहे. तर आम्ही पण सगळ्यांनी भूमिका या ठिकाणी घेतली आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही जे इच्छुक होतो ते सर्व संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या बैठकीला गेलेलो होतो आणि आम्ही सर्वांनी 29 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करायचं ठरलंय आणि त्यानंतर मनोजदादा जरांगेंचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही गंगापूर विधानसभेची निवडणूक लढवणार. आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटक या ठिकाणी सोबत आहोत. सगळं एक राहून ताकदीनं या ठिकाणी आम्ही उमेदवार निवडून आणणार आहोत. वरिष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आम्हाला कोणीही विचारलं नाही. तिन्ही घटक पक्षाच्या तिन्ही नेत्यांनी आम्हाला त्यांना पक्षात घेऊन तिकीट देताय का याच्या बाबतीतही विचारलं नाही आणि तिकीट दिल्यानंतरही विचारलं नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या म्हणजे गिनतीत नाही अशा प्रकारची परिस्थिती अशी त्यांची झालेली दिसते. तर अद्यापर्यंत त्यांच्याकडनं कुठलीही विचारणा कोणाकडनं नाही. पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय मित्र पक्ष प्रणित महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. या निमित्तानं श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात केली. ही रॅली श्री संस्थान गणपती मंदिर इथं आरती करून समारोप करण्यात आली. पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय मित्रपक्ष प्रणित महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांचा अर्ज एसएफएस शाळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. या निमित्तानं श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली. सदर रॅली भवानीनगर, सिडको चौक, राणा मंगल कार्यालय, 7 हिल मार्गे सदर रॅली श्री संस्थान गणपती मंदिर इथं आरती करून समारोप करण्यात आला. अतुल सावे यांच्या समर्थनार्थ सदर मोटरसायकल रॅलीमध्ये पुरुष आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. श्री गजानन महाराज मंदिर इथून काढलेल्या या रॅलीमध्ये 4 चाकी वाहनात उमेदवार अतुल सावे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या रॅलीच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. तर रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं या रॅलीमुळे पूर्व मतदारसंघामध्ये सुमारे 3 तास वाहतूक जाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यानंतर पूर्व मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, आठवले गट मित्र पक्ष प्रणित महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी एसएफएस शाळेत
असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या तमाम नागरिकांनी मला आशीर्वाद दिला आणि मी दोन्ही वेळेस एक हिंदू आमदार म्हणून या शहरात निवडून आलो आणि ह्या शहराच्या विकासाच्या कामामध्ये लक्ष घालून मी विकास करायचा प्रयत्न केला. 2014मध्ये रस्त्याची परिस्थिती अतिशय गंभीर होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 25 कोटी, 100 कोटी, 164 कोटी असे अनेक निध्या आणून शहराच्या रस्त्याचा प्रश्न मिटवा. स्मार्ट सिटीमधून 300 कोटी रुपये असे 750 कोटी रुपये आत्तापर्यंत रस्त्यासाठी आणून या शहराच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावायला सुरू. त्याच पद्धतीने कचऱ्याचा प्रश्न होता. जवळजवळ 115 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून मंजूर करून आणून तो प्रश्न मार्गी लावला. एक सर्वात गंभीर प्रश्न होता पाण्याचा. मला 19मध्ये राज्यमंत्रीपद मिळालं. त्या राज्यमंत्रीपदावर उद्योग खातं माझ्याकडे होतं. मी देवेंद्रजींना विनंती केली, म्हटलं देवेंद्रजी या शहराला जर विकास करायचा असेल, उद्योग आणायचे असेल तर पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे. आणि मला सांगायला आनंद होतो त्यावेळेस 1680 कोटी रुपयाची पाण्याची योजना आम्ही मंजूर करून आणली. टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली. पण दुर्दैव आमचं 2.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं. त्या काळात त्या योजनेला कुठल्याही प्रकारचा निधी दिला गेला नाही आणि ते पुढे काम सरकलं नाही. त्यानंतर पुन्हा आमचं सरकार आलं आणि आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी पैसे मंजूर केले आणि या योजनेचं काम सुरू झालं. आज ती पूर्णत्वाला आहे. पुढच्या 3 महिन्यात ही योजना कंप्लीट होईल आणि या शहराला मुबलक पाणी मिळेल. MIMची आमची लढत आणि आम्ही 14मध्ये पण त्याच्या विरोधात लढलेलो आहे, 19मध्ये पण लढलेलो आहे. आमची पूर्ण तयारी आहे. इम्तियाज जलील हे विधानसभेत निवडून आले, लोकसभेत पण दोन्ही वेळेस डिव्हिजन ऑफ वोट्सने आले. आणि आज ह्याचा अर्थ काय होतो की MIMकडे संघटनात्मक बांधणी नाही, त्यांच्याकडे आज उमेदवार नाही. एकाच उमेदवाराला लोकसभा द्यायची, विधानसभा द्यायची. त्याच्यामुळे मला नक्की खात्री आहे की मी केलेलं काम हे मला निवडून देईल आणि तमाम छत्रपती संभाजीनगरची हिंदू जनताही माझ्या मागे आहे. तो काँग्रेस पक्षाचा म्हणजे संबंध आहे, मला काय त्याच्यात नाही. सुरेश सोनवणे यांनी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून सोमवारी गंगापूर तहसील कार्यालयात आई वडिलांसोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थकही उपस्थित होते. आज मी अपक्ष गंगापूर खुलताबाद 111 विधानसभेसाठी अर्ज दाखल केलेला आहे. हा अर्ज विकासासाठी असेल. भारतीय जनता पार्टीला मी राजीनामा मागे त्या ठिकाणी दिलेला आहे. यापुढे प्रचारादरम्यान माझा पुढचा अजेंडा काय असेल, मतदारसंघाच्या कामावरती काय असेल त्यावरती नक्कीच बोलेल. बघा, या मतदारसंघामध्ये एका पार्टीला 15 वर्ष, एका पार्टीने आता 17 वर्ष त्या ठिकाणी आमदारकी त्या ठिकाणी निभावलेली आहे. माझ्यासमोर असणारे दोन्ही उमेदवार. पण जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ नाही तर मिरचीची पावडर आतापर्यंत फेकली असं मी म्हणेल. म्हणून आपल्याला बदल पाहिजे. जनतेला इथला भूमिपुत्र पाहिजे आणि भूमिपुत्रच या मातीला न्याय देऊ शकतो. त्यासाठी मी आता लढणार आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेविषयी आपलं मत काय? आदरणीय सन्माननीय जरांगे दादा पाटील यांनी जर मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली तर नक्कीच मी आशीर्वाद म्हणून त्यांचा स्वीकार करेल आणि जीवनभर त्या ठिकाणी समाजाचा ऋणी राहील. असे कुठले कुठले मुद्दे आपण घेणार का जनतेसमोर जाऊन का मतदान मागण्यासाठी किंवा तुम्हाला आमदार होण्यासाठी कुठले मुद्दे जनतेत घेऊन जाणार आहे आपण? मुद्द्यांचा भंडार आहे. तिथं हजारो मुद्दे पडलेले आहेत. मतदारसंघामध्ये कामं कोणती झालेली आहेत या मुद्द्यांना घेऊन जाणार. जसं शाळा आहे, शिक्षकावरती बोललं जातं पण शाळा दुरुस्त नाही आहेत, बाथरूम नाही आहेत, शाळेमध्ये कुठली सुविधा नाही आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम तेच आहेत. फक्त लाईट, पाणी, वीज एवढ्यावरतीच त्या ठिकाणी मतदान होतं का? 15 वर्षामध्ये
त्या ठिकाणी कामं झाली नाही आणि परत परत आपण जर तेच करत असू 17 वर्ष आमदार राहिलेले त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी आमदारकीचे फॉर्म भरत असतील तर मला वाटतं या ठिकाणी ही खेदाची गोष्ट आहे, ही शर्मेची गोष्ट आहे. 5 वर्षामध्ये ह्या 15-20 वर्षाची कामं एकाच वेळेला होऊ शकतात हे मी ठामपणे सांगतो आणि तो विश्वास माझ्यात आहे. जनता जर माझ्या पाठीशी उभी आहे तर नक्कीच 5 वर्षात या 20-25 वर्षाची कामं फक्त 5 वर्षात करून दाखवेल, याच्याही किती पटीने पुढचे. सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे की 15 वर्ष प्रशांत बंब हे आमदार होते, त्यांनी कुठलीही विकास कामे तालुक्यात केली नाही, असंच आपला रोग त्याकडे दिसतोय, त्याबद्दल काय सांगा? कुठलीही केली नाही हे म्हणण्यापेक्षा काय करायला पाहिजे हे म्हणणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कामं म्हणजे फक्त रोडच का? काही शेतकऱ्याचे प्रश्न नाही आहेत का? ग्रामीण भागाचे प्रश्न नाही आहेत का? आरोग्याच्या सुविधा नाही आहेत का? यावरती बोलणं गरजेचं आहे. थोडेफार होणं याला काम म्हणून त्या ठिकाणी मोठा उहापोह करणं हे होत नाही. ग्रामीण जनता सर्व जाणते आणि त्या ठिकाणी नक्कीच येत्या मतपेटीमध्ये त्याचा हिसाब होणार आहे. पूर्व मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन रविवारी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळी भाजपसह शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि इतर घटक पक्षांच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल मोरेश्वर सावे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळी रावसाहेब दानवे, डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, अरविंद मेनन, शिरीष बोराळकर, राजेंद्र जंजाळ, श्रीकांत जोशी, विवेक देशपांडे, भाऊसाहेब देशमुख, प्रतिभाताई जगताप तसंच महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मतदान हक्काचं राहतं, पण मतदान ते आपलं मतपेटीपर्यंत जात नाही. याच्यासाठी आपल्याला सगळ्याला प्रयत्न करायचा आहे. मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल आणि आपल्याला दाखवून द्यायचं की हा जिल्हा हा महायुतीचा आहे. इथं भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आपण दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. बाकी आता दानवेसाहेब मार्गदर्शन करणार आहे. आपल्याला अनेक ठिकाणी आता बोलायचंच आहे, म्हणून आज मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की आज पहिल्यांदाच मी या कार्यक्रमाला आलो. पण मी आता नेहमी निवडणूक होईपर्यंत मतदान मतपेटीपर्यंत जाऊस्तर 9ची 9 कसे आपले आमदार जास्ती फरकानं निवडून येतील याच्यासाठी अहोरात्र परिश्रम करू, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झालीये छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीमध्ये आपण संकल्प घेऊया की आपण
महास्वच्छ दिवाळी अभियान आपल्या शहरामध्ये चालू आहे आणि यामध्ये आपल्याला प्रतिज्ञा पण घ्यायची आहे की आपण सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते आपण वापरणार नाही आणि जे आपले नको असलेली जे वस्तू आहेत जे दैनंदिन कचऱ्यामध्ये निघत नाही जसं कपडे असेल काही असे वस्तू आहेत आपल्याला कदाचित नको असेल परंतु काही लोकांना ते गरजेचं असेल म्हणून आपल्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना सांगून त्या वस्तू जर दिला तो त्याला व्यवस्थित दुरुस्ती करून गरजू असलेल्या व्यक्तींना आपल्याला त्यांना देता येईल आणि या पर्यावरणपूरक दिवाळी आणि स्वच्छ आणि तसेच दुर्घटनामुक्त दीपावली साजरा हो आणि आपल्या सर्वांचा यशाचा आणि भरभराटीचा राहावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी नम्रता संभेराव. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रतिभा विजय जगताप, संपर्क प्रमुख शिवसेना. महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते. या सर्व दिवाळीच्या पावन पर्वावरती अंधकार नष्ट होऊन दिव्याप्रमाणे आपले आयुष्य तेजाप्रमाणे उजळून निघो, आपले सुदृढ आयुष्य सर्वांना लाभो याच कामना, याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. दिवाळीच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान.
नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. किशनचंद तनवाणी यांनी आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शहरामधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या माणसाला मी पाठिंबा देत नाही. शिंदे गटाचं जे माणूस आहे, 2014 आम्ही दोघंही उभे होतो, तरी आम्ही दोघंही उभे होतो, आम्ही दोघंही पडलो होतो आणि एमआयची सीट लागली होती. 2019 माझ्याकडे आला होता, मी त्याला पाठिंबा दिला होता. मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष होतो, मी त्याला पाठिंबा दिला होता. तो मला बोलला होता की 24ला तू लढ म्हणून मी उद्धव साहेबांकडे उमेदवारी आणलेली आहे, पण आता तो ऐकायलाच तयार नाही. मग मी काय करू? शेवटी परत 2014ची परिस्थिती तर होऊ नये शहरात, म्हणून मी त्यांनी तुमच्यासाठी माघार का नाही घेतली? मी 2 वेळेस त्याच्याकडे जाऊन आलो, तो ऐकायला तयार नाही. पण तुमच्या या भूमिकेचा फायदा शिंदे गटाला होणार आहे. तुमच्या नाही, पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते. शेवटी कसं आहे की माझ्यावर पक्षांतर्गत काही कारवाई व्हायचं कारण नाही आहे, कारण की उमेदवारी दिलेली आहे. मी उमेदवारी परत करू लागलो. पक्षाचा जो काही उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे मी ठामपणे उभं राहील. अच्छा, म्हणजे जयस्वालांना पाठिंबा नाही? जयस्वालला पाठिंबा आहे हे कोण सांगतो? मी उद्धव साहेबांचा जिल्हा प्रमुख आहे. शेवटी कसं आहे की त्यांनी मला पाठिंबा द्यावा अशी माझी अपेक्षा होती, आणि आता मला असं दिसू लागलं की आम्ही दोघंही उभं राहिलो तर 2014ची परिस्थिती येणार आहे. आपण पुन्हा कोणीतरी उभा राहिला तर येणारच आहे ना. शेवटी आता जे जनता ठरवतील काय ते. बाकीचे मतदारसंघाची परिस्थिती काय आहे ते मला माहित नाही, पण 2014ला आमची जी परिस्थिती झाली होती, आणि 2019ला मी जे त्याला पाठिंबा दिला होता, आता त्यांनी मला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा होती, पण तो काही द्यायला तयार नाही. म्हणून मी उद्धव साहेबांची चर्चा करून माझा फॉर्म भरणार नाही. 2014ची परिस्थिती आपल्या शहरामध्ये येऊ नये म्हणून मी करू लागलो. सध्या मला काही बोलता येत नाही. आता तुमचा फायनल निर्णय काय झाला? फायनल निर्णय झालेला आहे की मी मध्यमधून लढणार नाहीये. उद्धव साहेबांना मी विनंती करणार आहे की इथं कोणताही उमेदवार द्या, त्याच्या पाठीमागे मी उभं राहील. यावर आमदार प्रदीप जयस्वाल यांनी एडीएन सोबत बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मी एवढं सांगू इच्छितो, आज
आपल्या माध्यमाच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी किशनजी तनवानी यांनी या ठिकाणी या शहराचे मध्यविभागातून न लढण्याचा त्यांनी विचार केला आणि त्यांनी जाहीर केला. मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे त्यांचं अभिनंदन करतो. 2014ची पुनरावृत्ती मला करायची नाही आहे, मला म्हणून त्यांनी असं देखील एक त्याच्याकडून सांगलेलं आहे. केलं असेल त्यांना माहिती आहे की या शहराची परिस्थिती कशी आहे, या शहरामध्ये काय प्रॉब्लेम होतो. त्या माध्यमातून त्यांनी एक चांगला विचार करून त्यांनी माघार घेतली असं त्यांना मनापासून धन्यवाद. वाढदिवसाचं तुम्हाला एक गिफ्ट म्हणता येईल? देवाच्या घेऊन मी तर आज म्हणाल की माझा वाढदिवसामध्ये एक चांगली बातमी मिळाली, चांगलं मला गिफ्ट मिळालं. गिफ्ट मिळालं तन्वीच्या माध्यमातून मिळालं म्हणावंच लागणार आहे. डॉक्टर पांडुरंग वट्टमवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्ट्रोक्सच्या आजाराबद्दल नागरिकांमध्ये माहिती पोहोचावी या उद्देशानं असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे. सर, याची लक्षणं काय असतात? ह्या आजाराची मेन लक्षणं म्हणजे अचानक येतात. अचानक चेहरा वाकडा होणे, अचानक हाताची पायाची शक्ती कमी होणे, अचानक बोलताना त्रास होणे किंवा वाचा जाणे, अचानक तीव्र डोकेदुखी येणे, बेशुद्ध अवस्था येणे, चक्कर येणे किंवा चालताना तोल जाणे हे स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. हे स्ट्रोकचे मेन कारण जे म्हणजे वय, जास्त वय असेल 50-60 नंतर ह्याचं प्रमाण जास्त आहे. उच्च रक्तदाब म्हणजेच BP, मधुमेह म्हणजेच ब्लड शुगर, स्थूलपणा म्हणजेच ओबेसिटी, व्यायामाचा अभाव, उच्च रक्तातली वाढलेली चरबी आणि आपली बदललेली जीवनशैलीमध्ये आहारसुद्धा आहे आणि आपल्या आयुष्यामधला असलेला ताणतणाव, ह्या सगळ्या गोष्टी हे रिस्क फॅक्टर्स आहेत स्ट्रोकचे. काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे ह्या आजारापासून आपण कसं लांब राहू शकतो, स्ट्रोक कसा टाळू शकतो. नंबर 1, जर कोणाला उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल तर त्याचं नियमित इलाज करणे, नियमित तपासण्या करणे, योग्य ट्रीटमेंट घेणे, BP कंट्रोल ठेवणे, शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे, वजन जास्त असेल तर वजन कमी करणे, कंट्रोलमध्ये ठेवणे आणि बाकीचे व्यसनं जे आहेत, धूम्रपान, तंबाखूचं व्यसन, अल्कोहोल, मद्यपान ह्याच्यापासून लांब राहणे आणि जे असलेला जीवनातला जे आयुष्यामधला जो ताणतणाव आहे तो कमी करणे. त्याच्यासाठी योगा, प्राणायाम, एक्सरसाइज ह्या गोष्टी अवलंबल्या पाहिजे आणि आपल्या आहार पण बदलला पाहिजे, ज्याच्यामध्ये चरबीयुक्त आहार कमी खायला पाहिजे, जंक फूड, फास्ट फूड कमी खायला पाहिजे आणि हेल्दी फूड घेणं गरजेचं आहे. केवळ रक्ताच्या नात्यानं कोणाचाच वारसा राजकारणात येत नाही. वारसा हा विचारानं येतो. विचारानं आणि कृतीनं स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा एकनाथराव शिंदेंजीकडेच आहे. ठाण्यामध्येच 2 शिवसेना 1 भाजप उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होईल अशी खात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री जी का फॉर्म हम भर रहे हैं. मुख्यमंत्री जी रिकॉर्ड वोटों से आएंगे, अपने ही पुराने रिकॉर्ड को वो तोड़ेंगे. थाना में 3 सीटें, 2 शिवसेना 1 बीजेपी प्रचंड मतों से आएगी. थाना ये हमारी महायुति के पीछे ही होगा. केवळ रक्ताच्या नात्याने कोणाचाच वारसा येत नाही. वारसा विचाराने येतो, वारसा कृतीने येतो. विचाराने आणि कृतीने स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा एकनाथराव शिंदेजींकडेच आहे. की या वोट जिहादमुळे आता जो बहुसंख्य समाज आहे त्याच्याही हे लक्षात आलं की जर कोणी केवळ मोदीजी नको एवढ्या पुरतं वोट जिहाद करणार असेल तर त्याला थेट उत्तर देखील मतदानातनं, मताच्या पेटीतनं देता येईल आणि त्यामुळे हाही नरेटिव्ह आता यावेळी चालणार नाहीये. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सतीश चव्हाण यांच्या विरोधात गंगापूर मतदारसंघात सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट. त्यांच्या अडचणीत वाढ, जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणार. शहरात मोठी राजकीय उलथापालट. ठाकरे गटाला जोरदार धक्का. मध्यचे उभाटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांची माघार. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.